अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला रक्षाबंधन, त्यावेळेस खूप जण म्हणतात भद्रा काय आहे, विष्टीकरण आहे, मग मुहूर्त काय आहे, राखी बांधताना मंत्र कोणता म्हणायचा, महाराजांना राखी कधी बांधायची, देव राखीचं महत्व काय आहे, ह्या सगळ्या संदर्भामध्ये राखी कधी बांधायची, मुहूर्त काय, सकाळी बांधायची, संध्याकाळी बांधायची, त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मुळामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृती ही खूप छान आहे. बहीण भावाचं पवित्र नातं आहे. पण काही काही जण अफवा टाकत असतात, ज्यांना काही ज्ञान नसतं, काही नसतं, ते अफवा करतात की विष्टीकरण आहे, भद्रा योग आहे. हे जे भद्रा योग आहे, भद्रा म्हणजे काय, विष्टी म्हणजे काय, विष्टीकरण म्हणजे काय, किंवा भद्रा योग आहे. भद्रा योगामध्ये कोणते काम करायला पाहिजे, जर आपण जुने ग्रंथ जर बघितले, भद्रा योग विष्टीकरण हे कशासाठी करायचे, जारण मारण उच्चाटन, कोणाचा बळी घ्यायचा आहे, वशीकरण करायचंय, ह्या वाईट कामासाठी भद्रा बघितला जायचा. वाईट कामासाठी मग कंटिन्यू काय वाईट काम करायचं, कोणत्या कोणाला मारायचंय, जारण मारण उच्चाटन, त्यासाठी भद्रा आणि विष्टीकरण बघितलं जायचं. हे जुन्या ग्रंथामध्ये भेटेल, आपण जर वाचलं लक्षात येईल. पण आजकाल काय झालं, ट्रेंड आला. कोणतेही सण आले, हिंदूचे सण कोणतेही आले की लगेच भद्रा आला, करू नका, असं काही नसतं. आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये रक्षासूत्र येते. रक्षासूत्र आहे म्हणून 28 तारखेला रक्षाबंधन आहे. सगळ्यात प्रथम आपण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज असेल, तुम्ही ज्यांना जास्त मानता, श्री स्वामी समर्थ महाराज असेल, दत्त महाराज असेल, आपल्या घरामध्ये जे देव आहे त्यांना देव राखी बांधायची. आमच्या पूर्वीच्या काळी गुरुजी यायचे, ब्राह्मण गुरुजी यायचे. ते घरी आल्यानंतर आम्ही त्यांचं पाद्यपूजन करायचो. पाद्यपूजन केल्यानंतर ते गुरुजी सगळ्यांना देवराखी बांधायची. देवराखी म्हणजे काय हे आजकाल कोणाला माहीतच नाही. सगळ्यांना चांदीच्या राखी किंवा भद्रा हेच बघता, पण देवराखीचं खूप महत्व आहे. आपलं राखी बांधणं म्हणजे बहीण भावानी बांधणं ठीक आहे, पण गुरुजींनी ब्राह्मणाकडून आपण त्या दिवशी राखी बांधणं म्हणजे काय, रक्षण करणं, त्याचा तो अर्थ आहे, रक्षण करणं. रक्षासूत्र येते, रक्षाबंधन आहे. मग गुरुजींकडून आम्ही लहानपणी बांधून घ्यायचो. मग अशा वेळेस त्या रक्षाबंधनाच्या दिवशी 28 तारखेला काय करायचं, गुरुजी असेल, ब्राह्मण गुरुजी असेल, देव राखी प्रत्येकाने बांधावी. राखी बांधताना मी मंत्र टाकेल स्क्रीनवर, तो मंत्र म्हणावा, नुसती राखी बांधायची नाही. आता काय होतं, प्राचीन काळामध्ये हे रक्षासूत्राला खूप महत्व आहे. महाराजांना राखी बांधायची. मग त्या दिवशी आता बहीण भावाकडे जायचं का भावानी बहिणीकडे जायचं, हा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे. पण भावानी बहिणीकडे जावं किंवा बहिणीने भावाकडे जावं, मनातले काही गोष्टी असेल ते सगळं सोडून द्यावं. काही काही भाऊ किंवा बहीण असेल एकमेकाला बोलत नाही, अशी पण स्थिती आहे. मग मानलेला भाऊ, गुरु भाऊ असे खूप तयार होतात. मग एकच गोष्ट सांगायची आहे की रक्षाबंधनामध्ये आपलं मन आणि आपलं प्रेम हे चांगलं पाहिजे, दुसरं काहीच नाही. त्या दिवशी 28 तारखेला आपले सगळ्यात पहिले देवराखी बांधायची. देवराखी बांधल्यानंतर आपण सकाळी, तुम्ही दिवसभर कधीही रक्षाबंधन करू शकता, बंधन नाही काहीच. भद्रा तुम्हाला सांगितलं, भद्रा आणि विष्टीकरण कशासाठी, वशीकरण, वाईट कामं करण्यासाठी येते. आपण वाईट काम करतोय का, नाही, आपण चांगलं काम करतोय. तुम्ही वाटलंच तर पुस्तक वाचा, कशा दिले, भद्रा आणि विष्टीकरण कशासाठी आहे, वाईट काम करण्यासाठी. वशीकरण हे करणं ते करणं आपण करत नाही तसं. म्हणून 28 तारखेला सकाळी तुम्ही 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता, कधीही राखी बांधू शकता. मग त्या दिवशी काय करायचं, आपल्याला देवराखी बांधल्यानंतर आपण, आपला भाऊ जर घरी आला तर स्नान घालावं, आंघोळ घालावी, परत शुद्ध स्नान असेल ते घालावं. ते केल्यानंतर कपाई औक्षण करताना पूर्व पश्चिम बसायचं. पूर्व पश्चिम औक्षण करताना बसायचं. जेव्हा आपण गंध लावतो कपाई, हे त्रिकूट असतं,
इथं जेव्हा बहीण भावाला गंध लावते, त्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये एनर्जी तयार होते, एक शक्ती तयार होते. बघा तुम्ही खुर्चीवर भावाला खाली बसवा, खुर्चीवर बसवा, जेव्हा बहीण भावाला कपाळी कुंकू लावते त्यांच्या हाताने, ते एक प्रकारची शक्ती निर्माण होते. मन शांत होतं. मन शांत झाल्यानंतर भावाचं औक्षण करायचं. सोनं असेल, सुपारी असेल, 3 वेळा औक्षण करायचं. भावाच्या डोळ्याला पाणी लावायचं. ह्या गोष्टी तुम्ही कधी केल्या नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. भावाच्या काय करायचं, भावाला आंघोळ घालणं जमत असेल तर आंघोळ घाला, नाही जमत असेल तर भावाच्या डोळ्याला, दोन्ही डोळ्याला पाणी लावायचं. दोन्ही डोळ्याला पाणी लावल्यानंतर त्यांचे भावाचं पाद्यपूजन जमलं तर पाद्यपूजन करायचं. आणि भावाला जेव्हा तुम्ही औक्षण करणार तेव्हा भावाला म्हणायचं की भावाला आयु, आरोग्य, ऐश्वर. जेव्हा कपाळी कुंकू लावतो तेव्हा असं बहिणीने मनातल्या मनात म्हणावं किंवा मोठ्याने म्हणावं की माझ्या भावाला आयु, आरोग्य, ऐश्वर सगळं प्राप्त हो, असं म्हणून कुंकू लावावं. हे कुंकू लावलं, डोळ्याला पाणी लावायचं भावाच्या, भावानी पण बहिणीच्या डोळ्याला पाणी लावायचं. हे शुद्ध करण्यासाठी असतं. हे केल्यानंतर भावाच्या हातावर राखी बांधायची. रक्षासूत्रे, राखी ती सोन्याची असो, चांदीची असो, एक धागा असो, काही असो. राखी बांधताना मी स्क्रीनवर नंबर देईल, म्हणजे स्क्रीनवर इमेज देईल, मंत्र देईल. राखी बांधताना तो मंत्र म्हणून आपण भावाच्या हातावर राखी बांधावी. नुसतं आल्यान राखी बांधले असं नाही. भावाच्या हातावर करताना मंत्र आहे, यनोबद्ध तो जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा, जेवढा म्हणता येईल तेवढा, आणि भावाच्या हातावर राखी बांधायची. भावाच्या हातावर राखी बांधायची. हे केल्यानंतर भावाच्या पाया पडावं. मोठा असेल तर, लहान असेल तर भावानी बहिणीच्या पाया पडावं. हे केल्यानंतर भावानी काही त्याला दक्षिणा असेल, गिफ्ट असेल ते बहिणीला द्यावं. हे केल्यानंतर आपण आपलं जे रक्षाबंधन आहे ते आपलं पूर्ण होतं. आता याच्यामध्ये भद्रा येत नाही, विष्टीकरण येत नाही, काहीच नाही. मनामध्ये किंतु परंतु कोणतेही ठेवू नका. मी म्हणतो सकाळी 5 वाजेपासून 28 तारखेला सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही रक्षाबंधन, राखी बांधू शकता. राखी बांधण्याचं काय महत्व आहे, जी बहीण असते, जी मुलगी असते, ती आपल्या वडिलांना पण राखी बांधते. काही मुली आहे ते आपल्या नवऱ्याला पण राखी बांधता. तुम्ही म्हणणार कसं काय, नवरा कसं काय भाऊ होऊ शकतो? बघा, नवरा कसा होऊ शकतो, जो भाऊ संरक्षण करतो तो नवरा पण संरक्षण करतो, जे भाऊ लाड पुरवतो तो नवरा पण लाड पुरवतो, असं आहे. पण ज्या महिलेला वाटतं की त्या व्यक्तीपासून आपल्याला संरक्षण लाभलं पाहिजे, त्या व्यक्तीला स्त्री आहे त्यांना बहीण, ती भाऊ मानत असते. खूप ठिकाणी त्या पद्धतीने करत असतात. मला पण खूप जण राख्या पाठवतात, खूप जण राखी बांधायला येत असतात, गुरुभाऊ म्हणून खूप जण करून घेत असतात. हे महाराजांचं आहे, हे आपलं नाही. मी तर म्हणतो मला तर सख्खी बहीण नाहीये, पण हे तुमच्यामुळं, तुमच्या रूपामध्ये महाराजांनी मला लाखो बहिणी दिलेल्या आहे. तुम्ही जे व्हिडिओ बघताय तुम्हीच माझ्या लाखो बहिणी आहे महाराजांच्या रूपामध्ये. म्हणून जास्त त्या दिवशी गोडधोड असेल, घरी महाराजांना नैवेद्य करायचा, गोडधोड असेल ते करावं. आपले चुलत भाऊ असेल, सख्खे भाऊ असेल, गुरु भाऊ असेल, कोणी असेल त्यांना घरी बोलवा, रक्षाबंधन करा. दिवसभर कधीही करू शकता. मनामध्ये कोणताही गैरसमज त्या दिवशी ठेवायचा नाही, लक्षात ठेवा. काही जण भाऊ बहिणीशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही, पण त्या दिवशी सगळ्यांनी आपले राग रुसवे सोडून अवश्य बोलायला पाहिजे. रक्षाबंधन सगळ्यांनी साजरी केली पाहिजे. आणि औक्षण करताना दिवा आपण लावायचा, दिवा करून छानपैकी टोपी लावायची, भावाला डोळ्याला पाणी लावायचं, भावाचं पाद्यपूजन करायचं. भाऊ मोठा असेल तर पाद्यपूजन, बहीण मोठी असेल तर बहिणीचं पाद्यपूजन. लक्षात ठेवा, त्या दिवशी बहीण भावासोबत एकत्र बसावं, बोलावं. आपल्या मनातल्या काही भावना असेल ते भावाशी व्यक्त कराव्या, भावानी बहिणीशी व्यक्त कराव्या. एकमेकांचं दुःख किंवा सुख असेल ते एकमेकांनी वाटून घ्यायचं. नुसतं मोबाईलवर राहायचं नाही. आपण गेलो बहिणीकडे नुसतं मोबाईलवर बात बसलो, तसं नाही. आणि कसं असतं माहिती का, बहीण असेल, बहीण
श्रीमंताकडे दिलेली असेल का आणि गरिबाकडे दिलेली असेल का? बहीण बहीण असते. म्हणून असं नाहीये किंवा भाऊ तुमचा किती श्रीमंत असो किंवा भाऊ गरीब असो असं पण नसतं. लक्षात ठेवा. खूप जण म्हणतो की भाऊ श्रीमंत असेल, फक्त भावाने तुम्हाला फक्त पैसा दिला आणि सगळ्या साडी दिली, हे दिलं ते दिलं म्हणजे सगळं सुख का? नाही. भावाने तुम्हाला 2 शब्द चांगले बोलले ते महत्वाचे बहिणीला. काही काही बहिणींना भावाकडून काही नको असतो, काही नको असतो, त्यांना भरपूर दिलेलं असतं. काही काही भावाला पण बहिणीकडून काही नसतं. मी अशी रक्षाबंधन बघितलेली आहे की एक भाऊ असतो, मी एक अनुभव सांगतो. एक भाऊ असतो, गरीब असतो तो. त्याची जी बहीण आहे ती चांगल्या श्रीमंत घरामध्ये दिलेली असते. त्या बहिणीला वाटतं ते भाऊ आल्यानंतर तिला असं वाटतं की खूप गरीब आहे, खूप हे, पण ती म्हणतीये की माझा भावामध्ये आनंद खूप आहे, शांती खूप आहे, प्रेम खूप आहे. बहिणीचं एवढं मोठं घर पाहून भावाला वाटतं की मी तिच्या घरी कसं जाऊ, तिला काय गिफ्ट घेऊ. बरोबर आहे ना? प्रत्येकाला वाटतं ना एवढा मोठा बंगला बहिणीचा आणि भाऊ गरीब असतो. पण रक्षाबंधन आहे, तो हिंमत करतो. पहिले म्हणतो मी जात नाही, पण हिंमत करून तो जातो बहिणीच्या घरी. एवढं मोठी श्रीमंती बघून तो स्वतःला कमी समजतो. पण बहीण असती, बहीण म्हणती की स्वतःला कमी नको समजू. रक्षाबंधन करता, मग त्याला भावाला पैसे टाकायला पण पैसे नसतात, गरीब असतात. पण बहीण आहे, बहीण म्हणते की जे काही तू देणार आहेस, काही दिलं ठीक, नाही दिलं तर काही हरकत नाही, मला तू आला आहेस हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे ऐकून भावाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणून कधीही लक्षात ठेवा, पैशाचा असं नाही की भाऊ श्रीमंत असला, काही काहीचं उलट असतं, भाऊ श्रीमंत असतो, बहीण गरीब असते. हे बघा, प्रत्येकाचे 5 बोटं सारखे नाही. कोण श्रीमंत आणि कोण गरीब असं नाही आहे. आपलं नातं टिकवणं महत्वाचं आहे. रक्षाबंधनामध्ये फक्त रक्षा, आपण जे लावतो रक्षा, गाठ असेल ती महत्वाची. आणि बहीण भावाचं जे नातं आहे ते अति पवित्र आहे. ते असं नातं ह्या जगामध्ये कुठंच नाहीये. लक्षात ठेवा, कुठंच नाहीये. मला पण सख्खी बहीण नाही, पण महाराजांमुळं खूप बहिणी आहेत. ते महाराजांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आणि तुम्ही महाराजांच्या रूपातच आहे. तुम्ही जे व्हिडिओ बघताय ते महाराजांच्या रूपात तुम्हीच आहे. तुम्हीच माझ्या सगळ्या बहिणी आहे. तुम्ही आजपर्यंत जे मला सपोर्ट केलं, आजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या, हे तुमच्यामुळेच आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, त्या दिवशी भद्रा विष्टीकरण याच्या नादी लागू नका. कोणाचे व्हिडिओ अशा गोष्टी अफवांना बळी पडू नका. सगळ्या माता भगिनींनी जर 28 तारखेला जर रक्षाबंधन साजरी करता नाही आली तर तुम्ही पोळ्यापर्यंत रक्षाबंधन साजरी करू शकता. कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही, काही नाही. पोळा असतो, पोळ्यापर्यंत आपण आपल्या भावाला रक्षाबंधन करू शकता. काही काहींना मासिक धर्म आला असेल, कोणाला सुतक असेल, कोणाला प्रॉब्लेम असेल काही गोष्टी, तर तुम्ही कधीपर्यंत करू शकता? पोळ्यापर्यंत रक्षाबंधन साजरी करू शकता. देव राखी आपल्या गुरुजीकडून बांधून घ्यावी. तुम्ही महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, आपले गुरुजी असेल त्यांना घरी बोलवा, पाद्यपूजन करा, देव राखी त्यांच्याकडून बांधून घ्या. आपल्या देवांना राखी बांधा. त्या दिवशी पौर्णिमा आहे, त्या दिवशी आपल्या देवांचा अभिषेक करा आणि रक्षाबंधन घरामध्ये सगळ्यांनी साजरी करा. तुम्ही सकाळी करू शकता, सकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही करा, त्याला मुहूर्ताची गरज नाही. आणि एक सामाजिक संदेश पण असाच आहे की बहिणीने फक्त गिफ्टसाठी हे करू नये आणि भावाने फक्त चांदीचीच राखी पाहिजे असं करू नये. लक्षात ठेवा, प्रेम महत्वाचं आहे. पहिले मोठ्या मोठ्या राख्या यायच्या, एवढ्या मोठ्या मोठ्या, आता त्या राख्या गेल्या, आता छोट्या छोट्या राख्या आहे. राख्या हे प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी काबर करतो आपण? त्यासाठीच असतं. प्रत्येक वर्षी याच्यासाठी असतं की बहीण भावाने एकमेकांसोबत बोललं पाहिजे. आजकाल कोणी बोलतच नाही. म्हणून अशा गोष्टी आहे, अशा सगळ्यांनी मनापासून करावं. तुम्ही महाराजांमुळे तुमच्यासारख्या बहिणी मला लाभल्या, हे महाराजांचं मी धन्यवाद देतो महाराजांना. आणि असंच सपोर्ट सगळ्यांचा असू द्यावा. सगळ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला मी इथूनच नमस्कार करतो. सगळ्या माता भगिनींना मी नमस्कार करतो. अशीच सेवा सगळ्यांनी करावी. आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर माता भगिनींनी काय करू शकता तुम्ही, तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर आहेत तुम्ही तुमच्या याने, तुमचे रिलेटिव्ह असेल, नातेवाईक असेल, सगळ्यांना
यूट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्यांना सांगू शकता आणि आध्यात्मिक माहिती, महाराजांची माहिती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट राहील. म्हणून या माता भगिनींना मी सगळ्यांना विनंती करतो, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या आधी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.